ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि आपण ज्या क्षणाची आजपर्यंत वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे. कारण की आता अर्जुनने सायलीला आपल्याला इथे प्रपोज करताना या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आता इकडे अर्जुनने सायलीला प्रपोज केलेलं असते आणि त्याने आपल्या पूर्ण मनातलं सुद्धा सायलीला सांगितलेलं असते. आता इकडे आता सायलीने आता वटपौर्णिमा असते आणि सायलीने इकडे अर्जुनसाठी उपवास धरलेला असतो आणि अर्जुनने सुद्धा सायलीसाठी इकडे उपवास धरलेला असतो आणि वटपौर्णिमेला आता अर्जुनने सायलीसोबत सुद्धा इकडे वडाचे 7 फेरे घेऊन त्याने 7 जन्म सायलीच बायको असावी आणि सायलीने सुद्धा अर्जुन सर माझा नवरा या 7 जन्म माझ्यासोबत राहावं असं सुद्धा ह्या दोघांनी एकमेकांसोबत वचन घेतलेलं असते. आता सर्वजण आता वडाची पूजा करून घरी आल्याच्या नंतर आता इकडे चैतन्य हा अर्जुनला म्हणत असते, अर्जुन तू काय ठरवलेलं आहे याबद्दल. तेव्हा आता अर्जुनला काही समजतच नाही. तेव्हा तो आता चैतन्याला म्हणतो की चैतन्य तुला अखेर काय म्हणायचं आहे. तेव्हा आता चैतन्य आता अर्जुनला म्हणत असते, अरे तू याबद्दल काय ठरवलेलं आहे. म्हणजेच आज तुझ्याजवळ चांगली संधी आहे आणि तू आज सायलीला प्रपोज करून टाक. तेव्हा आता अर्जुन तो म्हणत असतो की असं तू काय म्हणत आहे आणि एवढं लवकर कसं. तेव्हा आता चैतन्य आता अर्जुनला म्हणत असते की अरे मी सुद्धा सायलीच्या डोळ्यामध्ये तुझ्याबद्दल प्रेम बघितलेलं आहे आणि तुझ्याजवळ आजची ही चांगली संधी आहे. तू घरी जा आणि लवकर तू सायलीला प्रपोज करून टाक. आणि मला असं वाटते की नक्की सायलीसुद्धा तुझ्यावर प्रेम करते आणि तीसुद्धा तुला होच म्हणणार. आता तेव्हा अर्जुन आता चैतन्यला म्हणत असतो, अरे मी जर सायलीला प्रपोज केलं तर ती माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार का आणि त्यांनी जर माझं प्रपोजल एक्सेप्ट केलं नाही तर आणि त्यांना जर मी आवडत नसेल तर असं काही प्रश्न आता अर्जुनच्या मनामध्ये असते. तेव्हा आता चैतन्य आता अर्जुनला म्हणत असते की अरे असं काहीही नाही होणार आणि तुझ्या प्रपोजलचं नक्कीच ती तुला हो म्हणूनच उत्तर देणार असं तरी मला वाटते. आता चैतन्याने पूर्णपणे आता आता अर्जुनला असं सांगितलेलं असते. आता इकडे अर्जुनला सुद्धा चैतन्याने म्हटल्याच्या याच्यावर थोडं विश्वास वाटायला लागते आणि त्याच्या मनामध्ये सुद्धा खूपच चांगली भावना सायलीबद्दल आलेली असते आणि तो पूर्णपणे ठरवून टाकते की आज मला काही करून आता सायलीला आपल्या मनातलं सर्व काही सांगायचंच आहे म्हणून. तेव्हा आता अर्जुन आता घरी आल्याच्या नंतर तो रूममध्ये जातो आणि सायली तिथेच असते. तेव्हा आता तो सायलीच्या मागे मागे फिरत असतो. तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर तुम्हाला काही पाहिजे आहे का. तेव्हा आता अर्जुन आता सायलीला म्हणते की नाही मी सायली मला तुमच्यासोबत काही बोलायचं आहे. तेव्हा आता सायली म्हणते की ठीक आहे सर तुम्ही बोला ना माझ्यासोबत. तेव्हा आता अर्जुन आता सायलीला म्हणते की सायली तुम्ही आज खूप छान दिसत होत्या. तेव्हा आता सायली आता अर्जुनला म्हणते बस एवढंच सांगायचं होतं का तुम्हाला. तेव्हा आता अर्जुन आता तिला म्हणते की नाही मला अजून काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा आता सायली म्हणते की तर मग सांगा ना. तेव्हा आता अर्जुन आता तिला म्हणतो की आता आपल्या मनातलं तिला कसं सांगावं हे काही अर्जुनला कळतच नाही. तेव्हा आता अर्जुन आता एका तऱ्हेने तो डोळे बंद करतो आणि सर्व काही सायलीला म्हणतो आणि तो सायलीला म्हणत असतो की सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही आयुष्यभर माझी साथ देणार का आणि माझ्यासोबतच राहणार का. असं आता अर्जुन आता सायलीला असं म्हणून तो तिला डायरेक्टली प्रपोज करून टाकतो. तेव्हा आता अर्जुनने आपल्याला प्रपोज केल्यानंतर आता सायलीच्या मनातसुद्धा लड्डू फुटत असते. तेव्हा आता सायली आता अर्जुनला काय उत्तर देणार आता हे सुद्धा पाहणं आता रंजकच असणार आहे. मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार. आता अर्जुनने सायलीला पूर्णपणे आता डायरेक्टली त्याने प्रपोज केलेला आहे. आता सायली आता अर्जुनच्या प्रश्नाचं काय काय उत्तर देणार हे पाहणं आता रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.